अवस्था मला कधी प्राप्त होईल अशा प्रकारची तळमळ लागलेली असते। आणि त्या साधकासाठी या परमोच्च अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगामधून करतात की बाबा रे, आम्ही ज्या स्थितीवर पोहोचलेले आहोत, ज्या अवस्थेला पोहोचलेले आहोत, ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था आहे माहिती आहे? की या ठिकाणाहून हे सगळं जग, हा सगळा पसारा, हा सगळा देखावा आसमान दिसतो आहे अशा जागेवर आम्ही उभे। पहिलं चरण तरी सार्थक नाही झालं। त्या कैऱ्या मोठाल्या झाल्या, वानेराने उड्या मारून काढून टाकल्या सगळ्या। आता सार्थक झालं काय? नाही झालं। तर तो आंबा वाढाला आला, पुन्हा पहिल्यासारखीच पोय त्या आंब्यामध्ये तयार झाली। आता त्या आंब्याचं काय झालं? सार्थक। जसं ज्या परमात्म्यापासून आपण बाहेर आलो, पुन्हा त्याच परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे या जीवनाचं सार्थकता आहे। आणि ते आम्ही केलंय, तुम्ही सुद्धा सर्वांनी करावं अशी तुकाराम महाराजांची इच्छा आहे। म्हणून नरदेह या कामाला लावायचा आहे, वायाला घालवायचा नाही, असं या कीर्तनाच्या निमित्ताने आज आपण पाहिलेलो आहे। कारण आज 13वीच्या निमित्ताने कीर्तन आहे, एका व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने आहे। म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे। तर मग ते जाणं अजून आलेलं नाही, तर त्या येण्याच्या अगोदर आपण काय करावं याचा थोडासा काहीतरी उगं मार्गदर्शन म्हणा या कीर्तनाच्या द्वारा व्हावं एवढीच अपेक्षा। आणि आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आपण सादर करत आहोत त्या श्री मातोश्री कैलासवासी राजाबाई संभाजीराव येर्डे यांना आपण या ठिकाणी हीच शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करूया। आणि त्यांच्या सद्गतीची कामना सर्वांनी आपण मनामध्ये करावी आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी सदिच्छाही त्यांच्याबद्दल व्यक्त करावी अशी आपणा सर्वांना मी प्रार्थना करतो आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो। ज्ञानेश्वर
कधी सोडणार नाही असं हे घट्ट पक्क धरून ठेवलंय आहे, असा एक अर्थ होतो. आणि दुसरा एक अर्थ होतो की अचळ असलेलं हे स्थळ आम्ही धरून ठेवलेलं आहे. म्हणजे एकदा त्या स्थळाकडे अचळ शब्द लावा आणि एकदा त्या धरण्याकडे अचळ शब्द लावा. कसं धरलंय? अचळ धरलंय म्हणजे पक्क धरलंय. कसं स्थळ आहे तर अचळ स्थळ आहे, किंवा एकदा अचळ हा शब्द दोन्हीकडे लावला तरी चालतो. अचळ असलेलं स्थळ आम्ही अचळ धरून राहिलेलो. मराठी भाषा फार कधी चमचा वाटीत होता. वाटी चमचा वाटीत हा एक अर्थ झाला. पुन्हा थोड्या वेळानं ते पोथी वगैरे कीर्तन वगैरे संपलं. कीर्तन संपेपर्यंत चमचा काय होता? वाटीत. आणि कीर्तन संपल्याबरोबर पुन्हा चमचा वाटीत होता. वाटीतला प्रसाद वाटीत होता. ते वाटणं झालं पुन्हा चमचा वाटीत असतो. एकाच वाक्याचे असे तीन अर्थ आपल्याला बघायला मिळतात. तसंच दुसरे एक वाक्य असं आहे, सुताराने दांडी वाकडी बसवली. सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या. सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या. सुताराने दांड्या इथं थांबायचं. वाकड्या बसवल्या म्हणजे कशा बसवल्या? दांड्या सरळच होत्या पण सुतार काही तेवढा असा चांगला होता म्हणून त्यानं सरळ असलेल्या दांड्याचं वाटोळं करून टाकलं. दांड्या कशा बसवल्या? वाकड्या बसवल्या. आता दुसरा अर्थ बघा. सुताराने दांड्या वाकड्या सरळ बसवल्या. सुताराने वाकड्या दांड्या सरळ बसवल्या. दांड्या वाकड्या होत्या पण सुतारा असा कलाकार की त्यानं काय केलं? सरळ बसवली. आता तिसरा एक अर्थ बघा. वाकड्या सुताराने दांड्या बसवली. आता सुतारच वाकडा. म्हणजे वाकडा हा शब्द तिन्हीकडे लागू शकतो. सुताराकडे लावता येते, दांडीकडे लावता येते आणि बसविण्याकडे लावता येते. एकाच वाक्याचे असे तीन अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात. तशाच प्रकारचा या ठिकाणी सुद्धा अर्थ आपल्याला बघायला मिळतो की तुका म्हणे स्थळ अचळ धरुनी राहिले. तुका म्हणे अचळ स्थळ धरुनी राहिले. दोन्हीकडे अर्थ. तर अशा या उंच स्थानी आम्ही राहिलेले आहोत आणि या ठिकाणाहून पाहिलं असता सगळं जग आसमान दिसायला लागतं. इथं कोणताही आघात पोचल्या जात नाही. असं हे आघातरहित स्थळ आहे आणि या स्थळापर्यंत पोचणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. इथपर्यंत सर्वांनी पोचावं नरदेहाला आल्याच्या नंतर तर त्याला खरं आपलं जीवनाचं साध्य प्राप्त झालं असं म्हणता येईल. त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. नाहीतर कोणतंही काही जरी संसारात मिळवलं तरी ते सार्थक झालं असं म्हणता येणार नाही. जसं एखाद्या कोळीला अंकुर निर्माण झाला तर त्या कोळीचं सार्थक नाही झालं. त्याला मोठी फांदी निर्माण झाली तरी सार्थक नाही झालं. त्या फांदीला तोर आला तरी सार्थक नाही झालं. त्या तोराला मोहऱ्या लागल्या, कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं. त्या कैऱ्या मोठाल्या झाल्या. वानेराने उड्या मारून